काय बोलते मंडळी, इट्स या मी नुसता वायजी आणि आजचा विषय आहे माझा आवडता आणि वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिवल 14 एप्रिल आंबेडकर जयंती. म्हणजे धमाल, धिंगाणा, राडे, मस्ती सगळे फुल पॉवरमध्ये असतात भाव, काय सांगू. तर गँग, माझा लास्ट व्लॉग खूप मोठा झालेला आहे मला माहिती आहे. तर ह्या टायमाला मी ट्राय करेन की थोडा शॉर्ट आणि चांगलाच बनवेन, आणि जर तो मोठा झाला तर मी त्याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 पण करेन. आणि आज डेट आहे 13 एप्रिल. सो आज पण आम्ही फुल सेलिब्रेशन करतो, रात्री केक कट करतो, फुल DJ विजे लावून सीन जे पण आम्ही मचवणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करतो मी. तर वेट अँड वॉच. तर चला मी तुम्हाला दाखवतो. गँग, आता मी खाली आलो आणि सर्व फुल तयारी करत आहेत आणि आता तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा, सर्व आता दिसणार आहेत हळूहळू. येस, थांबा मी तुम्हाला दाखवतो. फुल ऑन पब्लिक, फुल पॉवर ऑन. येस, आता फुल धिंगाणे वाजवणार आहे. हो 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 हो, देते रहो सर्वे फुल. और कयूम भाव काय बोलतो, और मास आपले संकेत भाव. सोनू फोटो अंकल. मला माहिती नाही तुम्हाला आवाज येतोय नाही येतोय, पण हा आहे आमचा इकडचा सेटअप. आणि मी तुम्हाला वाडीच्या इकडचा पण सेटअप दाखवतो. वाडीत जाऊन आणि फुल फ्लॅश मारतात पब्लिक. तर गँग, आता मी आलो आहे वाडीजवळ. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठी पूर्ण तयारी चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवतो लायटिंग सगळी. हा गेट आहे, गेटचं काम होतं आहे, अर्धं अजून बाकी आहे. सर्वे बसलेले सब भाई लोग. तर आता मी पोचलो आहे ते. तुम्हाला सर्व आतमध्ये पण काय होतं आहे ते सर्व दाखवतो, कसं काय सेटअप आहे, रात्री काय मचवणार आहे सर्व. सध्या गेट चालू आहे, गेटचं काम सर्व रेडीमध्ये आहेत इकडे. सब गँग मेंबर रेडी में. तर चला बघूया काय होतं. हा ना गँग. हा एंट्रन्स आहे वाडीचा. मला आता स्टार्टिंग ह्यासाठी दाखवतोय कारण की नंतरला फुल जागा नसणार आहे, फुल क्राऊड जाम होणार आहे. लाईट पण लागले आहे. आपला सेटअप इथे आहे. आता सर्व माझे भाव लोक, जेवढे माझे मोठे भाव आहेत ना, सर्व बसले तिथे, सर्व इथे बसलेले आहेत. सर्व सेटअप रेडी आहे. पृथ्वी ब्रो, येस. आमचा मुलगा बी आला आहे. रात्री तुम्हाला दाखवतो. आता परत मी चाललो आहे कॅम्पमध्ये. आणि हे मला भेटला आहे माझा मोठा भाऊ. पुन्हा ट्रॅफिकमध्ये फुल जाऊ दे. तर लिफ्ट भेटले आपल्याला. आता डायरेक्ट आपण कॅम्पमध्ये भेटूया. गँग आउट. फूडवरती आणि हे झालेलं आहे आपली लाईटिंग. गँग, आता मी वाडीतून आलो आहे आणि एरियामध्ये पण मला सगळे पब्लिक विचारते, ब्रो तू 14ला ड्रेसिंग काय मारणार आहे. पब्लिक
माझ्या ड्रेसिंगची वाट बघतोय कारण की मी थोडा युनिक ड्रेसिंग मारतो हमेशा. कारण की आपला एकदाच वर्षातून फेस्टिवल येतो तर थोडा नेक्स्ट लेवल गेला पाहिजे. सो रेडी राहा फुल. आणि हे सर्व मला आता बोलत आहेत की ब्लॉगिंग वगैरे सर्व. हा माझा बॅकग्राउंड दीपेश दादा. दीपेश दादा यूट्यूब ब्लॉगर. यस यस. ये हमारे घर का दूसरा लड़का आ गया है, छोटा लड़का. फुल शॉपिंग करून. शॉपिंग करायचं मग काय. हे बघ तुला चाललं अच्छा खायला. ओ थँक्स. हो हो. हाय गँग. मा पलट 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 नाही वाटतंय. तर आता ऑलमोस्ट खाली तयारी झालेली आहे. मला आवाज येतोय खाली पॅन्टचा. तर मी फटफट रेडी होतो. माझा आउटफिट तुम्ही सांगा मला कसा वाटतोय. आणि आता मला काय कंट्रोल नाही होत आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. सो गँग, हा आहे माझा आउटफिट. तर चला बिना टाइम वेस्ट करे रॅलीला जाऊया, नाहीतर ते लोक आधीच पुढे निघाले. लेट्स गो. तर गँग आता मी निघालो आहे. माझ्यासोबत आहे आपला ओमी बालाजी और ये सम्यक दादा. मैं फुल दे एक नंबर. तर आता आम्ही निघतो आहे. रॅली पुढे गेलो आहे आणि ॲज ऑलवेज आम्ही लेट आहे. तर आता आम्ही निघतो आहे रॅलीमध्ये पोचणार आणि तुम्हाला दाखवतो. चल मोनू लवकर ये. चल तनुज फुल स्मार्ट गाडीवर येत आहेत. हां बाय बाय बाय. चलो पीस आउट ब्रो. पुढे का आता आम्ही आले रेल्वे. आता बघूया पुढे काय होत आहे. आता आम्ही पुढे गाडी लावायला आलेलो आमची. आता आमची रेल्वे तिथं आहे आणि पूर्ण धमाल चालू आहे. पूर्ण धमाल चालू आहे. पूर्ण एक नंबर. फुल म्हणजे तडीपार पूर्ण हे आहे. तर पोलिसांची पूर्ण गाडी आहे. अजून पुढे पण पोलिस खूप म्हणजे खूप आहेत. शांतपणा जरुरी आहे. तर ब्रो आता कमेंट दादाने आपला पूर्ण दिला आहे. लेट्स गो. रॅली दाखवतो तुम्हाला. चलो वाटायला जरा.
आता इकडे पोलीसवाले आलेले आहेत. थांब पोलीसवाल्यावर फोकस करू दे. बघ दाखव. हां बस बस जास्त नको ब्रो. तर इथे पोलीसवाले आले आणि आम्ही ट्राय करतोय की सर्व सेटल करणं. बाहेर पण बघा, बाहेर पण तो सीन चालू आहे दिसेल तर. हां तोपर्यंत ब्रो मेरा आउटफिट बता जरा पब्लिक को. कसं आहे तुला मासिक
कमी आहे पुढे जाऊन वाढणार पब्लिक. तुम्हाला दाखवतो टाईम तुम्ही बघू शकता 4:30 झालेत आणि ह्या टाईमला आता डी जे चालू आहे आणि काय माहिती किती वाजेपर्यंत असणार आहे. तरी आता बघूया. फुल धमाल केली आहे पब्लिकने, नाचून नाचून थकलो आहे. थोडं जेवलो आम्ही तिकडून आल्यानंतर आणि परत नाचतात आहेत. काय माहिती किती नाचून नाचून आज पूर्ण डॅम. सो लेट्स चेक. तर गँग इकडे नाचून नाचून खूप थकलेलो आहे. आता आम्ही थोडा रेस्ट घेतो आहे आणि थोडा एक ब्रेक घेतो आहे कॉफी. आणि आता सोबत आहेत खूप थकलो आहे. माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला समजत असेल किती थकलो आहे. हां पब्लिक अजून नाचते आहे, अजून नाचते आहे. टाईम काय झाला? टाईम 6 वाजत आले आणि पब्लिक अजून थांबायचं नाव नाही घेत आहे. मे बी ते 10 वाजेपर्यंत असेच नाचणार आहे. लेट्स सी. आताच नाचते आहे, अजून तर संध्याकाळ व्हायची बाकी आहे, अजून प्रिपरेशन व्हायचं बाकी आहे. डॅम. तर आता थोडा ब्रेक घेऊन आम्ही परत चाललो आहे एरियामध्ये. बघूया सर्व काय पावरमध्ये मशवत आहेत तिथे. अजून पण मला बोलत आहेत की ये कुठे गेलास, लगेच गायब होतो आहे. बोलो ब्रो थांब थोडा येतो. इथे माझे सर्व होमीज आहेत, निगेज आहेत, जेवढे आहेत हे हां सर्वे. आता मी बघतो थोडा चिल करतो आणि नाहीतर मी इतर घरी जाऊन रेस्ट करणार आहे. ब्रदर पीस आउट. लेट्स सी. थोडा टाईम थांबू, घरी जाणार कारण की रेस्ट पाहिजे. परत रात्री यायचं आहे. शिट. पीस गँग.
तर गँग आता मी निघतो आहे. तिथे अजून ते लोक थांबले नाही. तुम्ही टाईम बघू शकता काय झालं आहे. तर ते लोक थांबायचं नावच नाही घेत आहे. मला खूप थकलो आहे. मी रेस्ट करतो आहे. आणि इकडेच आपला एक होमी आलेला आहे, वन अँड ओनली अभिजीत द टार्जन. येस, उज्जैन रिटर्न. येस येस ब्रो, कैसा आहे? हा चला मी निघतो आहे. मग जे पण काय अपडेट्स असतील, अपडेट्स म्हणजे जे पण संध्याकाळी आम्ही करू ते तुम्हाला दाखव. सो वेट अँड वॉच. तर गँग तुम्ही बघितलंच असणार की 13 एप्रिलला आम्ही किती धमाल केली. मला ब्लॉग एंड करायचा बिलकुल टाईम नाही भेटला, कारण की मी नाचून खूप थकलो. तर मी घरी येऊन डायरेक्ट झोपून गेलो. आणि लास्ट टाईमसारखा ह्या टायमाला पण ब्लॉग खूप मोठा झाला आहे. तर मी 14 एप्रिलचा ब्लॉग पार्ट 2 बनवून अपलोड करेन, तर तो पण तुम्ही बघा. आणि मला सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. हा ब्लॉग मी इकडेच एंड करतोय. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. पीस आउट गँग.